आता बघूया टॉप 9 मोठ्या बातम्या। जैन मुनींचा 1 नोव्हेंबर पासून आझाद मैदानात आमरण उपोषण करण्याचा इशारा। कबूतरखान्यांच्या मुद्द्यावरून जैन मुनी निलेश चंद्र यांची घोषणा। तर दादरमधील कबूतरखाना बंद केल्यानंतर जैन समाजात संतापाचं वातावरण। शिवरायांच्या वेशभूषेत फोटो काढण्यास मनाई केल्याचा आरोप। वसई किल्ल्यातील धक्कादायक प्रकार। वसई किल्ल्यातील सुरक्षा रक्षक आणि तरुणामधील वादाचा हा व्हिडिओ व्हायरल। मराठी तरुणानं हिंदी भाषिक सुरक्षा रक्षकाला विचारला जाब। मनसेच्या दीपोत्सवाची पर्यटन विभागाकडून जाहिरात। मनसेचा आरोप तर दीपोत्सवाला येण्याचं महाराष्ट्र पर्यटन विभागाकडून आवाहन। आयोजन केलेल्या मनसेचा नावाचा उल्लेख पर्यटन विभागानं टाळला। जाहिरातीमध्ये मनसेचा उल्लेख न केल्यामुळे मनसेचा आक्षेप। लाडकी बहीण योजनेमध्ये 164 कोटींचा घोटाळा। 12,000 पुरुषांनी 13 महिने प्रत्येकी 1,500 रुपये घेतल्याचं उघड। लाडक्या बहिणींना भाऊबीज मिळणार। योजना कायम सुरू राहणार। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची माहिती। शेतकऱ्यांचं नाव घेऊन बच्चू कडू नौटंकी करतात। आमदारांना कापून टाकण्याची भाषा योग्य नाही। रवी राणांचा बच्चू कडूंवर निशाणा। तर लोकसभेवेळी कडूंनी अनेकदा डील करण्याचा प्रयत्न केला। राणांचा गंभीर आरोप। एकच नारा आहे, बाप बडा ना भैया सबसे बडा रुपया। आणि तुम्ही फक्त नौटंकी करता शेतकऱ्याचं नाव घेऊन। बच्चू कडू तेव्हा मंत्री असताना एक दिवसही तो आणू शकला नाही। फक्त कशासाठी? मलिदा खाण्यासाठी मंत्री बनले। तुम्ही सगळ्या पक्षाचे पाठिंबा घेऊन निवडणूक लढवता, पण हा बच्चू कडू मरेपर्यंत कुणाच्या उंजळीनं पाणी पिणार नाही। जे काही लढू ते स्वतःच्या ताकदीवर लढू। बच्चू कडूंचं नवनीत राणा आणि रवी राणांना प्रत्युत्तर। तू माझ्या अवकादी देऊ शकत नाही। तुला सांगतोय का बच्चू कडू हा मेल्यावरही मरेपर्यंतही कोणाच्या आंधळीनं पाणी पिणार नाही। कोणाच्या पक्षाचा पाठिंबा घेऊन आम्ही आमदार होणार नाही। जे काही लढू ते स्वतः